मराठ्यांच्या इतिहासातलं असं कोणतं घराणं आहे बरं की ज्याचे वंशज आज सगळ्यात पॉवरफुल आहेत, मालमत्तेनं, मोठेपणानं? असा जर प्रश्न विचारला ना तर त्याचं उत्तर किंवा पहिल्या क्रमांकाला नाव त्याचं घ्यायला लागेल ते म्हणजे ग्वाल्हेरच्या शिंदेंचं. शिंदेंचं आडनाव आता सिंधिया जरी झालं असलं तरी त्यांची मराठी मुळं आणि इतिहास अजूनही महाराष्ट्राची नातं सांगतो. ज्योतिरादित्य शिंदे सध्या केंद्रात मंत्री आहेत. ग्वाल्हेरला जयविलास पॅलेस हा भव्यदिव्य राजवाडा मराठ्यांच्या इतिहासाचा महादजी शिंद्यांच्या, ज्यांनी दिल्लीवर आपलं वर्चस्व पानिपत नंतरच्या काळामध्ये मिरवलं, त्यांचा गौरवशाली वारसा सांगणारं आजही बरीचशी मराठी लोक जिथं आहेत असं शहर म्हणजे ग्वाल्हेर. आणि ते मोठं मातब्बर सरदार घराणं म्हणजे शिंद्यांचं. आज आपण त्याच्याविषयी, त्याच्या इतिहासाविषयी आणि त्याच्या ग्वाल्हेरच्या मराठी माणसांविषयी आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरील मराठे आणि आजचा आपला भाग आहे ग्वाल्हेरचे शिंदे. ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशच्याही अगदी उत्तरेला, म्हणजे तिथनं आग्रा 100-125 किलोमीटरच आहे फक्त. या शिंदे घराण्याचा इतिहास जर सांगायचा झाला तर तो सुरू होतो 18व्या शतकापासनं, पेशवाईपासनं. त्या घराण्यातले मूळ पुरुष होते राणूजी शिंदे. हे राणूजी शिंदे सातारा जिल्ह्यामधल्या कोरेगाव तालुक्यातल्या कन्हेरखेड गावचे. कर्तृत्वानं सामान्य पार्श्वभूमीतनं ते पुढं आले, मोठे झाले. काळ होता पहिला बाजीराव पेशव्यांचा आणि त्या काळामध्ये मराठ्यांचा साम्राज्य विस्तार चालू होता. तेव्हा बऱ्याचशा मोहिमांमध्ये या राणूजींनी सहभाग घेतला. प्रामुख्यानं उत्तर भारतात ज्या मोहिमा झाल्या त्याच्यात ते होते. आणि माळवा हा मध्य प्रदेशातला भाग जेव्हा मराठ्यांनी मिळवला, तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, आपली सत्ता स्थापन केली. त्याच्यामध्ये मल्हारराव होळकरांबरोबर अनेक सरदारांबरोबर राणूजी शिंदे होते. 1731ला ह्या माळवा प्रांताची वाटणी पेशव्यांनी किंवा सातारा छत्रपती शाहू महाराजांनी 3 भागांमध्ये केली. त्यातल्या 3 सरदारांमध्ये त्याची वाटणी करण्यात आली. पहिले होते इंदोरचे होळकर, दुसरे ग्वाल्हेरचे किंवा उज्जैनचे शिंदे आणि तिसरे पवार, धारदेवासचे. त्यातलं शिंदे घराणं, राणूजी शिंदेंना सरंजाम मिळाला आणि राणूजी माळव्यात गेले आणि त्यांचं ठाणं होतं उज्जैन. म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे हे आधी उज्जैनला होते. फार नंतर ते ग्वाल्हेरला, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या राजधानीचं किंवा सत्तेचं केंद्र नेलं. राणूजी शिंदे हे पराक्रमी होते. म्हणजे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, ते मंदिर नव्यानं बांधलं ते राणूजी शिंदेंनी. राणूजी शिंदेनंतर त्यांचे 5ही पुत्र फार कर्तृत्वान निघाले आणि मराठेशाहीत त्या सर्वांनी एक फार मोठं योगदान दिलं. पानिपतसारख्या लढाईत त्या घराण्यातले बरेच पुरुष कामी आले. राणूजींना 5 मुलं होती. पहिले होते जयाप्पा, दुसरे दत्ताजी, तिसरे ज्योतिबा, चौथे तुकोजी आणि 5वे महादजी. तर याच्यामध्ये जयाप्पा जे होते ते राणूजींनंतर शिंदे घराण्याची सूत्र ही जयाप्पांकडे आली. पण जयाप्पांचा 1755ला राजस्थानातल्या नागौर इथं खून झाला. त्याच्यानंतर जयाप्पांचे पुत्र जे होते जनकोजी, त्यांच्याकडे सगळी सूत्र आली. हे जनकोजी पानिपतात वीरमरण आलं त्यांना. जयाप्पांचे दुसरे बंधू जे होते दत्ताजी, हे पानिपतच्या अगोदर वर्षभर आधी बुराडी घाटाला जी लढाई झाली, अहमदच्या अब्दाली इथं दिल्लीला आला, त्यावेळी नजीब खान रोहिला, मराठ्यांचा शत्रू रोहिला खंडातला तिथं होता. दत्ताजींनी मोठा संघर्ष तिथं केला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. ती लढत, बुराडी घाटाची लढाई, आपल्याला माहिती असेल की मरणासन्न अवस्थेत दत्ताजी शिंदे पडलेले होते. आणि नजीब खान रोहिला, त्यांचा माणूस, त्यांना म्हटला की बचेंगे तो, त्यांना म्हटला की हमसे और भी लढेंगे का पाटील. मरण जवळ आलेलं होतं आणि दत्ताजी शिंदे म्हणतायत की बचेंगे तो और भी लढेंगे. अशा दत्ताजी शिंद्यांचं खरं म्हणजे वीरमरण हे मराठेशाहीमधलं एक मोठी घटना म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. त्यानंतर मराठे उत्तरेत गेले, पानिपतची लढाई झाली. मी मागाशी सांगितलं जनकोजी गेले. तिसरे जे होते राणूजी शिंदेंचे पुत्र ज्योतिबा,
हे बुंदेलखंडातल्या ओरछा टिकमगडला एक ठिकाणी तिथं काहीतरी राजाकडनं खंडणी वसूल करायला गेलेले असताना तिथंही त्यांचा मृत्यू झाला, कारण म्हणजे खून केला गेला. चौथे जेवते तुकोजी तेही पाणीपतात गेल्याचं सांगितलं जातं. तर झालं असं की ह्या घराण्यातले राणूजी शिंदेंचे पहिले 4ही मुलं आणि त्यांची मुलं आपण म्हणत की पाणीपतात सगळं गेली. त्याच्यामुळे राहिले फक्त महादजी शिंदे. पण हे महादजी खूप पराक्रमी होते. पाणीपतच्या नंतरच्या काळामध्ये महादजी पाणीपतात पण होते. पाणीपत नंतर शिंदे घराण्याची सूत्र काही काळानं आली महादजी शिंद्यांकडं, आणि ह्या महादजी शिंद्यांना कर्तृत्वानं पाणीपत नंतर जो मराठ्यांचा पराभव झाला तो धुवून काढला. 1771ला मराठ्यांनी परत दिल्ली जिंकली, उत्तरेत आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं. महादजी शिंदे फार कर्तृत्ववान व्यक्ती खरं म्हणजे. महादजी शिंद्यांनी नंतरच्या काळामध्ये पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये पराक्रम गाजवला. मराठ्यांच्या उत्तर भारतातलं सगळ्या राजकारणाची सूत्र महादजी शिंद्यांकडे होती. एक एक गेलेली ठिकाणं त्यांनी परत मिळवली. आग्र्याचा किल्ला जिंकला, अलीगड किंवा रामगडचा किल्ला त्यांच्या काळामध्ये जिंकला. राजपूत राजांवर बऱ्याचशा ठिकाणी वर्चस्व मिळवलं गेलं. दिल्लीच्या बादशाहाला त्यांनी परत गादीवर बसवलं. शाह आलम दुसऱ्याला 1785ला वकील ई मुतलक हा मोठा किताब दिल्लीच्या बादशाकडनं त्यांना देण्यात आला. फार मोठी गोष्ट ती होती. नंतर पेशव्यांच्या अनुमतीनं त्यांनी तो स्वीकारला. पुण्यात त्याचा सोहळा झाला. असे महादजी शिंदेंबद्दल खरं म्हणजे सांगावं तितकं कमीच आहे. महादजी शिंदेंनी शिंदे घराण्याच्या त्या सगळ्याचा फार विस्तार केला. शिंदे घराण्याचं ठाणं उज्जैनच होतं. महादजींनी काही काळ ते मथुरेला बरचसा तिथूनही सगळ्या राजकारण केलं. ते मथुरेत असायचे. श्रीकृष्णावर त्यांची भक्ती होती. त्यांनी बरंच काय काय लिहिलं, त्या सगळ्या गोष्टी आहेत. महादजी शिंदेंचा मृत्यू 1794ला पुण्याजवळच्या बाणोरीत झाला. महादजी शिंदेंना मुलगा नव्हता, पण महादजी शिंदेंचे भाऊ तुकोजी यांचा नातू एक होता दौलतराव. तो महादजी शिंदेनंतर त्यांच्या जागी आला. दौलतराव शिंदेंच्या काळामध्ये खरं म्हणजे इंग्रजांचं वर्चस्व इथं सगळ्या भारतभर वाढलेलं होतं. इथे पेशवाईत आणि मराठेशाहीत एकंदरीत कुरघोड्या राजकारण प्रचंड होत होती. दुसरे बाजीराव इथे पेशवेपदी होते. 1803ला ना दुसरं इंग्रज मराठाचे युद्ध झालं. शिंद्यांची बरीच ठिकाणं खरं म्हणजे दिल्लीसारखं ठिकाण, आग्र्यासारखं ठिकाण, उत्तर भारतात एवढं मोठं शिंद्यांचं वर्चस्व होतं. ते काही इंग्रजांना पाहवलं गेलं नाही. आणि दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये शिंद्यांनी फार मोठा संघर्ष इंग्रजांशी केला. शिंद्यांचं दिल्ली असेल, आग्रा असेल, अलीगड असेल, इकडं महाराष्ट्रातली बरीच ठिकाणं, नगरचा किल्ला असतील, ही सगळी ठिकाणं इंग्रजांकडे गेली. त्यामुळं बरंचसं राज्य शिंद्यांचं महादजींनी कमवलेलं काही अंशी गेलं. पण तरीही शिंद्यांचं राज्य म्हणा, जहागीर म्हणा, ही फार मोठी होती भारतामध्ये. खरं म्हणजे मराठ्यांच्यामध्ये किंवा भारतामध्ये. दौलतराव शिंदेंचा मृत्यू झाल्यानंतर 1827ला त्यांच्या पत्नी होत्या बायजाबाई शिंदे, त्या सगळ्या कारभार बघायला लागल्या. एक मूल त्यांनी दत्तक घेतलं, कारण त्यांना मूल नव्हतं, जनकोजी म्हणून. या बायजाबाई कागलच्या सर्जेराव घाटगे घराण्यातल्या होत्या. बायजाबाई सुद्धा फार कर्तृत्ववान त्या काळामध्ये. त्यांना इंग्रजी यायचं. बायजाबाईंनी स्वतः सगळ्या राज्याची धुरा बघितली. राजकारणात त्या चांगल्या सक्रिय होत्या. अनेक सरदार मंडळींना सगळं त्या ग्वाल्हेरच्या शिंद्यांचं सगळं हे बायजाबाईंनी सांभाळलं. त्याच्यानंतर बरेचसे शासक ग्वाल्हेरच्या त्या गादीवर होऊन गेले. 1947पर्यंत ग्वाल्हेर संस्थान होतं. ते फार मोठं संस्थान होतं. म्हणजे 21 गन सॅल्यूट स्टेट ज्याला आपण म्हणतो. इंग्रजांनी भारतातल्या संस्थानांची ना वर्गवारी केली होती. त्यांना किती तोफांची सलामीचा मान द्यायचा त्यानुसार. माझ्या मते 7 तोफांच्या सलामीपासून तर 21 तोफांच्या सलामीपर्यंतचे असे प्रकार होते. 7, 9, 11, 13, 15, 19, 21 असे ते प्रकार. त्यातल्या 21 तोफांची सलामी ज्यांना दिली जायची अशी संस्थानं फक्त 4-5च होती. म्हणजे हैदराबादचा निजाम असेल, जम्मू काश्मीरचा राजा असेल. तर त्यातलं 2 संस्थानं मराठी होती. ती म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांचं आणि ग्वाल्हेरच्या शिंद्यांचं. आणि ती फार मोठी होती संस्थानं. ग्वाल्हेरच्या शिंदे शाहीमध्ये खरं म्हणजे 1857ला ज्यावेळेस उठाव झाला त्यावेळेस जयाजीराव शिंदे हे शासक होते. उठावकर्त्यांनी त्यांची मदत मागितली होती, पण ती काय मदत ते शिंदेंनी प्रवाहाबरोबर राहण्याला पसंती त्यावेळेस दिली. नंतरच्या काळामध्ये बरेचसे शासक होऊन गेले. शेवटचे ग्वाल्हेरचे जे राजा होते, ज्यांच्या काळामध्ये संस्थान भारतीय संघराज्यामध्ये आलं, ते होते जिवाजीराव शिंदे. जिवाजीराव शिंदेंच्या पत्नी ज्या होत्या विजयाराजे शिंदे, या राजकारणामध्ये सक्रिय होत्या. त्या ग्वाल्हेरच्या खासदार होत्या, बराच काळ खासदार होत्या. त्या भारतीय जनसंघ पक्षामध्ये होत्या. त्याच्यानंतर त्या जनता पार्टी जी 78 ते 80 साली झाली, आणीबाणीला त्यांनी विरोध केला.
आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला. म्हणजे तुरुंगवास भोगणारी एवढ्या मोठ्या घराण्यातली रॉयल फॅमिलीतली ती खरं म्हणजे महिला 1980 साली जेव्हा त्या जनता पार्टीतनं मूळ जनसंघ बाजूला निघाला आणि भारतीय जनता पार्टी म्हणून नव्यानं तो पक्ष स्थापन झाला, त्याच्या भारतीय जनता पक्षाच्या त्या संस्थापक सदस्यसुद्धा होत्या आणि उपाध्यक्षसुद्धा होत्या विजयाराजे शिंदे. विजयाराजे शिंदेचं नाव आजही घेतलं तर समाजकारण राजकारणामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. या जिवाजीराव शिंदेंना खरं म्हणजे एक मुलगा होता माधवराव शिंदे आणि 4 मुली होत्या. 2 मुली त्यातल्या आपल्याला माहिती आहेत, त्या म्हणजे वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे. कारण ही तिघंजणं राजकारणामध्ये होती. माधवराव शिंदे हे काँग्रेसचे मोठे पुढारी. माधवराव शिंदे सुद्धा ग्वाल्हेरचे खासदार राहिलेले होते आणि केंद्रात ते मंत्री होते. अनेक खात्यांची मंत्रिपदं त्यांनी, विमान वाहतूक मंत्री असेल किंवा HRD सारखं खातं त्यांच्याकडे होतं. राजीव गांधींजींच्या ते जवळचे होते. एका प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा खरं म्हणजे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या ज्या 2 बहिणी आहेत वसुंधरा राजे शिंदे आणि यशोधरा, वसुंधरा राजे शिंदे ह्या धौलपूरला दिलेल्या होत्या राजस्थानातल्या. त्यानंतर राजस्थानच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि राजस्थानच्या त्या मुख्यमंत्री झाल्या. यशोधरा राजे शिंदे दुसऱ्या ज्या होत्या त्या आधी खासदार होत्या, नंतर आमदार झाल्या. तिथं मध्य प्रदेश सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. क्रीडा, युवक कल्याण, शिक्षण अशी बरीचशी मंत्रिपदं यशोधरा राजे शिंदेंनी सांभाळली. त्यानंतर माधवराव शिंदेंचे जे पुत्र होते ज्योतिरादित्य शिंदे, ते आत्ता सध्या केंद्रात मंत्री आहेत. तेही आपल्याला एक चांगला वारसा खरं म्हणजे जतन करताना आपल्या वडिलोपार्जित वारसा दिसत आहेत. आणि राजकारणात, लोकशाही राजकारणात सुद्धा हे ग्वाल्हेरचं शिंदे घराणं खरं म्हणजे सक्रिय आहे, ही मोठी गोष्ट म्हणायला लागेल. आणि आजसुद्धा त्यांना मानणारा वर्ग बराचसा ग्वाल्हेर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये, केंद्रीय राजकारणामध्ये ही मंडळी सगळी सक्रिय असलेली आपल्याला बघायला मिळतात. ज्योतिरादित्य शिंदेंच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे शिंदे याही मराठी आहेत, कारण त्या बडोद्याच्या गायकवाड घराण्यातल्या आहेत. खरं म्हणजे ग्वाल्हेर हे तिथं बरीचशी मराठी लोक आहेत. शिंद्यांबरोबर गेलेली बरीचशी मराठी लोकं होती. नंतर लढाया बंद झाल्यामुळे बरीचशी परत महाराष्ट्रात परतली. सरदार मंडळी ग्वाल्हेर दरबारची जी होती ना, ती खूप सक्रिय आहेत. मग अजूनसुद्धा तिथली बरीचशी सरदार घराण्यांचं मोठेपण टिकून आहेत. पहिल्यापासून त्यांना बऱ्याचशा मोठ्या मोठ्या नेमणुका होत्या. ग्वाल्हेर दरबारचे मोठे मोठे सरदार मंडळींविषयी जर आपल्याला सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सरदार शितोळे आहे, सरदार इंगळे आहेत, सरदार पाटणकर, सरदार फाळके, सरदार कदम, सरदार मोहिते, सरदार निंबाळकर, सरदार महाडिक, सरदार सुर्वे, सरदार टेमक असे बरीचशी सरदार घराणी त्या ठिकाणी असलेली आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर म्हणजे काही ब्राह्मण सरदार आहेत, सरदार खाजगीवाले असतील, सरदार जिन्सीवाले, सरदार आपटे, राजवाडे, अशी बरीच खरं म्हणजे घराणी आहेत. मला नावंही काही आठवली नसतील. त्या सरदार जाधव तिथं आहेत. बरेचसे सरदार आपल्याला तिथं असलेले बघायला मिळतात. ग्वाल्हेरला सरदारांचे वाडे असतात, त्याला बाडा म्हणतात. उदाहरणार्थ शितोले साहब का बाडा, इंगले साहब का बाडा, किंवा त्या वाडा आणि ती पागा वगैरे कचेरी असा सगळा तो परिसर असतो, त्याला गोट म्हणतात. गोट, पाटणकर की गोट, गाढवे की गोट, गाढवे साहब की गोट, म्हणजे सरदार गाढवेंचं सगळं तिथं. असे बऱ्याचशा तो हे भाग त्या यांनी ओळखला जातो. आपल्याला आजही तिथं मराठी नावं अक्षरशः चौकाला तिथं सगळे दिसून येतील. त्या सरदार घराण्यांबद्दलही आणि प्रत्येकाविषयी खरं तर असे एपिसोड्स होतील, इतकी सगळी माहिती खरं म्हणजे आहे. सरदार इंगळे घराण्याबद्दल सांगायचं झालं तर महाजी शिंद्यांबरोबर जे अंबुजी इंगळे सरदार होते, मोठं योगदान त्यांचं होतं, त्यांचे ते वारसदार. सरदार याच्याबद्दल फाळकेंबद्दल सांगायचं झालं तर सरदार फाळकेंचं आजही परिस्थिती मोठी आहे. त्यांचं जे वाडा किंवा त्यांचा जो पॅलेस आहे तो हॉटेलमध्ये त्यांनी कन्वर्ट केला आहे. ग्वाल्हेर सरदार जाधव जे आहेत त्यांचाही राजवाडा त्यांनी खरं म्हणजे तोही पॅलेस वगैरे आहे. आंग्रेंचं एक प्रस्थ ग्वाल्हेरमध्ये मोठं आहे. हे आंग्रे म्हणजे मूळचे कुठल्या अलिबागचे आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्र्यांच्या वंशांची एक ती शाखा नंतर ग्वाल्हेर दरबारी सरदारकी करायला गेली. नातेसंबंधही त्यांचे होते. दौलतराव शिंदेंच्या माझ्यामध्ये मामा हे आंग्र्यांचे होते. अलीकडच्या काळामध्ये चंद्रोजीराव आंग्रे, संभाजीराव आंग्रे हे खासदार होते राज्यसभेवर आणि हुशार ते सगळं घराणं होतं. अशी ग्वाल्हेरची बरीचशी खरं म्हणजे सरदार घराणी आणि त्यांचा तो सगळा इतिहास, एक मोठा वारसा ग्वाल्हेरला राहिलेला आपल्याला दिसून येतो. शिंद्यांचं पूर्वी शिंदे मंडळी राहायची ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये. ग्वाल्हेरचा किल्ला हा तसा फार जुना आहे, तोमर राजपुतांच्या काळात उभारलेला. नंतर ते गावात आले, वाडा त्यांनी बांधला आणि जयाजीराव शिंदेंच्या काळामध्ये 1874-75ला जयविलास पॅलेस बांधलं गेलं. जयविलास पॅलेस आजही आपण बघू शकतो. एक उत्तम आणि मोठं निवासस्थान, एक मोठा राजवाडा खरं म्हणजे
वास्तुशैलीच्या दृष्टीनं तो एक उत्तम नमुना, खूप सुंदर तो सगळा आहे. युरोपियन प्रामुख्यानं इटालियन आर्किटेक्चरचा जास्त प्रभाव त्याच्यावर आहे. पूर्ण संगमरवरामध्ये बांधला गेलेला. त्याला किती खोल्या माहिती आहेत का? त्याच्यामध्ये आहे 400 खोल्यांचं ते घर आहे शिंद्यांचं. बघण्यासाठी ते खुलं आहे, म्युझियम म्हणून, वस्तू संग्रहालय म्हणून बराचसा भाग आहे. काही राहण्यासाठी आहे तिथं. शिंदे मंडळी राहतात. आपल्याला तो बघता येतो. तिथं शिंदे घराण्याचा इतिहास आहे, सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. तिथं बऱ्याचशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी, जुने शस्त्र, नाणी, अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. दरबार हॉल अगदी सुसज्ज भव्य आहे. काचेचं फर्निचर हे तिथलं एक विशेष आहे. आणि दुसरं एक विशेष म्हणजे तिथं जो डायनिंग टेबल आहे ना मोठा असा पाहुण्यांसाठी, जो भोजनाची व्यवस्था ज्या टेबलवर केलेली आहे ना, त्या टेबलवर एक अशी छोटीशी चांदीची ट्रेन आहे, ती फिरत असते. आणि आपल्या समोर ती आली की तिच्या प्रत्येक डब्यातनं आपल्याला काय खाद्यपदार्थ लागतोय तो आपण काढून घेऊ शकतो. आपल्या समोर ती आल्यावर ती चांदीची फिरणारी ट्रेन हे सुद्धा एक विशेष आकर्षण त्या ग्वाल्हेरच्या राजवाड्यामधलं आहे. शिंदे मंडळींची संपत्ती खरं म्हणजे खूप होती. शिंद्यांचे अनेक ठिकाणी वाडे होते, बंगले होते. म्हणजे मुंबईला कुलाब्यामध्ये सुद्धा सिंधी हाऊस जे आहे, कुलाब्यात अगदी ते शिंद्यांचं होतं. दिल्लीलाही त्यांचा बंगला आणि प्रॉपर्टीज दिल्लीला होत्या. महाराष्ट्रात बरंचसं होतं, कारण शिंद्यांच्या महाराष्ट्रात जहागिऱ्या वतनं ही पेशवाईमध्ये होती. शिरगोंद्याच्या पाटीलकीचं वतन शिंद्यांचं होतं. शिरगोंद्याला शिंद्यांचा सुंदर वाडा आहे. पारनेर तालुक्यात जामगावला पण असा सुंदर आणि भव्य दिव्य वाडा आहे. नगर सारख्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या वतनं आणि मालमत्ता बऱ्याचशा होत्या. त्यातल्या बऱ्याचशा स्वातंत्र्यपूर्व त्या काळामध्ये जिवाजीराव शिंदे जे ग्वाल्हेरचे महाराज होते, त्यांनी रयत शिक्षण संस्थेला, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शब्द त्यांनी ऐकून बऱ्याचशा त्या रयत शिक्षण संस्थेला दान देण्यात आल्या. खरं म्हणजे महाराष्ट्रातही त्यांच्या खरं म्हणजे मालमत्ता ह्या बऱ्याचशा होत्या. ग्वाल्हेरच्या शिंदे मंडळींपैकी सध्या जी मंडळी आहेत, म्हणजे तिन्ही मी तुम्हाला सांगितले राजकारणात सक्रिय आहेत. ज्योतिरादित्य शिंदे असो किंवा वसुंधरा राजे, यशोधरा राजे, हे आजही महाराष्ट्रात येतात. पुण्यातल्या वाणोरीला महाजी शिंदेंच्या समाधीचं दर्शन घेतात. मूळ गावी कन्हेरखेडला जातात. आणि मराठीमध्ये कधीही कोणाशी जरी संवाद साधायचा असला किंवा भाषण जरी करायचं असलं तर ते मराठीमध्ये बोलतात उत्तम. ही खरं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या वारशाप्रती, आपल्या मराठी ह्या सगळ्या वारशाविषयी, इतिहासाविषयी ती मंडळी खरं म्हणजे जागरूक असलेली आपल्याला दिसतात. महाजी शिंद्यांचं नाव खरं म्हणजे फार मोठं होतं. ग्वाल्हेर पुरता किंवा दिल्लीच्या दरबारला खरं म्हणजे दिल्लीच्या बादशहाला गादीवर बसवणारा हा पराक्रमी वीर महाजी शिंदे, त्यांचा वारसा आणि ते वारसा लाभलेलं खरं म्हणजे ग्वाल्हेर शहर, असा हा बराचसा मोठा खरं म्हणजे इतिहास आहे. अशाच नवनवीन गोष्टींसाठी, माहितीसाठी पाहत रहा लगावबत्ती. धन्यवाद.